नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहे मागील वर्षी पोलीस भरतीला विचारण्यात आलेले टॉप जीके प्रश्न। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता या महासागरात आहे। तर मित्रांनो, मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक या महासागरात आहे। ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मित्रांनो, मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे। ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3, पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? तर मित्रांनो, पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। त्यात ओणम आणि विशू हा सण उत्साहाने साजरा केला जातो आणि आसाम राज्यात बहु हा सण उत्साहाने साजरा केला जातो आणि गोवा या राज्यात कार्निवल फेस्टिवल म्हणून हा सण उत्साहाने साजरा केला जातो। लक्षात असू द्या मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा इतक्या वेळाने पुढे आहे? तर मित्रांनो, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे इतक्या वेळाने पुढे आहे। ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना ओळखले जाते आणि हरित क्रांती यास तिसरी कृषी क्रांती असेही म्हणतात आणि याची सुरुवात 1950 ते 1970 या काळात झालेली आहे। लक्षात असू द्या मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7 आहे, पांढरे सोने कशास म्हटले जाते? तर मित्रांनो, पांढरे सोने म्हणून कापूस उत्पादनास ओळखले जाते। ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर मित्रांनो, भारतातील पहिली अणुभट्टी ही अप्सरा या नावाने ओळखली जाते। ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 9 आहे, कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, कुनो नॅशनल पार्क हा मध्य प्रदेश या राज्यात आहे। ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 10 आहे, कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? तर मित्रांनो, कराड ते चिपळूण या मार्गावर कुंभार्ली हा घाट आहे। माहिती पाहूया मित्रांनो। तर कोल्हापूर ते सावंतवाडी या मार्गावर आंबोली हा घाट आहे आणि पुणे ते महाड या मार्गावर वरंधा हा घाट आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? तर मित्रांनो, समृद्धी महामार्गाचा मार्ग हा नागपूर ते मुंबई असा आहे। ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो। माहिती पाहूया मित्रांनो। समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असा आहे आणि या मार्गाचे नामकरण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे केलेले आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखला जातो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर मित्रांनो, भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते आणि जयपूर ही राजस्थान या राज्याची राजधानी आहे। लक्षात असू द्या मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 13 आहे, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगाल या राज्यात आहे।
ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहे. प्रश्न क्रमांक 14, मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो मिझोराम या राज्याची राजधानी एजॉल हे आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि आसाम या राज्याची राजधानी दिसपूर म्हणून ओळखली जाते. आणि मेघालय या राज्याची राजधानी शिलाँग म्हणून ओळखली जाते. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो कुचिपुडी हा नृत्यप्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य म्हणून गोवा हे ओळखले जाते. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ओळखले जाणारे सर्वात लहान राज्य म्हणजे सिक्कीम हे आहे. ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम हे सर्वात लहान राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने ओळखले जाते. आणि गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोठे आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA ही खडकवासला येथे आहे. आणि खडकवासला हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी झालेला आहे. तर मित्रांनो कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 आहे. रॅडक्लिफ लाईन या दोन देशातील सरहद दर्शवते. तर मित्रांनो रॅडक्लिफ लाईन हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सरहद दर्शवते. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉईंट हे ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 आहे. महाराष्ट्र राज्य पक्षी खालीलपैकी कोणता? तर मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल आहे. आणि महाराष्ट्राचा राज्यपाणी म्हणून शेकरू हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 22 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्प ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी म्हणून नाईल या नदी ओळखल्या जाते. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर मित्रांनो राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27 आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर मित्रांनो महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 आहे. मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो मधुबनी लोकचित्रकला प्रकार हा बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते? तर मित्रांनो सूर्यग्रहण हे अमावस्येला होत असते.
आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होत असते. लक्षात असू द्या मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31 आहे मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? तर मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा म्हणून करबुडे बोगदा ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32 आहे, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा हा करबुडे या ठिकाणी आहे. आणि करबुडे हे रत्नागिरी या जिल्ह्याजवळील एक गाव आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34 आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर मित्रांनो, भारतातील गुजरात या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. माहिती पाहूया मित्रांनो, गुजरातला 1600 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि संपूर्ण भारताला लाभलेला समुद्र किनारा मित्रांनो 7517 किलोमीटर असून आहे आणि भारताची भूसीमा ही 15200 किलोमीटर आहे मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. चला तर मग पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35 आहे मित्रांनो, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी म्हणून ओळखल्या जाते. माहिती पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37 आहे, या वायूमुळे 1984 साली भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वर्धा पोलीस 2024ला विचारलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो, मिथाइल आयसोसायनाइड. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे आणि महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही सर्वात लांब नदी आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. माहिती पाहूया मित्रांनो. गंगा नदीचा उगम हिमालयात गंगोत्री येथे होतो आणि यमुना, कोसी, गंडकी, घागरा, चंबळ, बेटवा आणि शारदा या गंगेच्या उपनद्या आहेत मित्रांनो. आणि गंगा नदीची लांबी ही 2510 किलोमीटर असून ती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे मित्रांनो, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे? तर मित्रांनो, कथकली हा केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 आहे, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वर्धा पोलीस 2024ला विचारलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, भोपाळ वायू दुर्घटनेत मिथाइल आयसोसायनाइड हा वायू बाहेर पडला. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो.